हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता पुण्यात्म्यांनो, कशी तुलना केली आहे दादूसाहेबजींनी की इथे हा काळ समजा एक हत्ती आहे. हत्ती इतर प्राण्यांपेक्षा खूप तगडा आणि त्याचं खूप सुंदर एक शरीर. हा तर समजा काळ, कारण की श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 18 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की मी लोकवेदामध्ये बोलल्या ऐकल्या ज्ञानाच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे. कारण की जे प्राणी माझ्या आत आहेत त्यांच्यापेक्षा मी उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, उच्च आहे, तगडा आहे, जसं हत्ती इतरांपेक्षा उंच असतो. परंतु गीता ज्ञानदाता हेही स्पष्ट करतो आहे की गीता अध्याय नंबर 15 श्लोक 16 आणि 17 मध्ये की क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष हे दोन पुरुष आहेत, दोन प्रभू आहेत. हे दोघे नाशवंत आहेत आणि यांच्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत तेही नाशवंत. क्षरपुरुष स्वतः आहेत. गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 मध्ये स्पष्ट केलं आहे की उत्तम पुरुष हा तू अन्य हा. तो गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आहे, तो स्वतः म्हणत आहे हे, आणि त्यालाच परमात्मा म्हटलं जातं. या लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वरः, जो तीनही लोकात प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करतो तो आहे अविनाशी परमात्मा. तर इथे 15व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात गीता ज्ञानदाता फक्त हे म्हणत आहे की माझ्या ह्या 21 ब्रह्मांडात जेवढे प्राणी माझ्या अंतर्गत आहेत त्यांच्यापेक्षा मी सुप्रीम आहे, बस. पण आय एम नॉट पुरुषोत्तम. पुरुषोत्तम तर सांगितला 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात. तर हा म्हणत आहे की इथे माझ्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत, मग ते भले शरीरात आहेत किंवा जीवात्मा आहेत, त्यांच्याहून मी उत्तम आहे, म्हणून मी पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे लोकवेदात. वास्तविक तर सांगितलं की तो कोणी वेगळाच आहे. केरी नाम कबीर का और विषम काल गजराज, दादू भजन प्रताप से ये भाग्य सुनत आवाज. काय सांगायचा प्रयत्न केलाय दादू साहेबजींनी की ज्याने काळाला तर समजा गजराज, हत्तींचा राजा, म्हणजे त्यांच्यापेक्षा, म्हणजे हत्तींमध्ये सर्वात बलवान हा त्यांचा राजा असतो, हा नियम आहे. और केरी नाम कबीर का, आणि शक्तिमान वाघ समजा कबीर परमात्म्याचं हे सतनाम. और दादू भजन प्रताप से ये सुनते भाग्य आवाज गाज. जसं हत्ती कुठे जंगलात असेल आणि वाघाने डरकाळी फोडली आणि तो जवळून ऐकू येत असेल की आवाज जवळून येत आहे, हत्ती लीद टाकतो आणि पळून जातो, सोडून त्या स्थानाला दूर पळून जायचा प्रयत्न करतो. तर काय सांगतायत, काय सांगू इच्छित आहेत दादू साहेबजींनी की हा काळ देखील कुणी लहान सहान प्राणी नाहीये, कुणी लहान शक्ती नाहीये. 10,000 1,000 बाहूंचा मालक आहे हा, 1,000 बाहूंचा, 1,000 कलांचा. आणि ब्रह्मा विष्णू महेशजी याचे पुत्र आहेत, ते केवळ 16 कलांचे आणि 4 बाहूंचे आहेत. परंतु त्या परमात्म्यासमोर जो असंख्य बाहूंचा, असंख्य कलांचा, असंख्य शक्तीचा मालक आहे, त्याच्या समोर हा असा पळतो जसा वाघाची डरकाळी ऐकून हत्ती लीद करून पळतो. केरी नाम कबीर का विखम काल गजराज, दादू भजन प्रताप ते भाग्य सुनत आवाज. पल एक नाम कबीर का दादू मन चितलाए, हाथी के असवार को स्वान काल नहीं खावे. आता बघा कशी उपमा दिली आहे मालकांच्या शरणी आलेल्या प्राण्याला की जसा हत्ती. आता हत्तीचीच दुसरी उपमात्मक पद्धतीने कसं सांगितलं आहे की जो कबीर परमेश्वरजींच्या शरणी आला तो तर समजा या काळाच्या
रेंजपासून रीचपासून पोचण्यापासून एवढा दूर गेला जसं कोणी हत्तीवर बसला असेल आणि त्यांना कुत्रे हानी नाही पोचवू शकत. हाथी के असवार को समान काल नहीं खावे. हत्तीवर जो बसला आहे तो तर समजा भक्त परमात्म्याचा आणि काळ समजा कुत्रा. आता हत्तीवर बसलेल्या व्यक्तीला कुत्रा काही हानी नाही पोचवू शकत, तर हा काळ तर इतका. काळाच्या रेंजपासून काळाच्या पोहोचण्यापासून आपण एवढे पार झालात, जाणून बुजून जर हत्तीवरून खाली पडलात तर मग कुत्रा पोटरी धरेल तुमची, आणि जर त्याच्यावरून खाली नाही उतरलात तर कुत्रा काही नाही करू शकत. तर परमात्म्याच्या मर्यादेपासून दूर होताच तो तर तयारच बसलाय, तो भुंकतच आहे, कधी फाडून खातोय याला. तर हे उदाहरण देऊ इच्छित आहेत दादूसाहेबजी. पल एक नाम कबीरी का दादू मन चितलाए, हस्ती के असवार को ये स्वान काल नहीं खावे. सुमरत नाम कबीर की ये कटे काल की पीरे, दादू दिन दिन ऊंचा हो फिर परमानंद सुख सीरे. स्मरत नाम कबीराचं जे परमात्म्याने अगदी योग्य पद्धतीनं सांगितलं आहे, त्याचा जप केल्याने या काळाचा त्रास कमी होईल. हा काळ जो तुम्हाला दुःख देत आहे ते कर्मांनी, पाप कर्मांनी, ते मग नष्ट होऊन जाईल आणि हेच परमात्मा करतात. कर्म ब्रह्म मंडके में पल में कर होनेस, म्हणजे क्रॉस मारू त्या सगळ्यावर. अर्जिन हमरी दोही दी सो करो हमारे पेश. तुम्ही अकाउंट मध्ये नका घेऊ. दादू नाम कबीर की जो कोई लेवे ओटे, तिनको कभू लागे नहीं ये काल वज्र की चोटे. आता पुण्यात्म्यांनो, इतक्या सामर्थ्याच्या शरण गेलो आपण आणि हे इतके साक्षीदार भगवंताचे की दादूसाहेब म्हणत आहेत की कबीर साहेबांच्या खऱ्या नामाची विधिव्रत जो शपथ घेईल त्याच्या शरणामध्ये येईल. उनको कबू लागे नहीं ये काल वज्र की चोटे. हा काळ जसे तुम्ही पाहता दुर्घटनेमध्ये, जोपर्यंत तुमचं नाम ठीक आहे, कनेक्शन जोडलेलं आहे, तोपर्यंत आपल्याला शरण आहे, प्रोटेक्शन आहे परमात्म्याचं, कवच आहे आपल्यावर. काळाचा कुठला अटॅक नाही लागणार, कोणत्याही कर्माचा दंड परिणाम नाही करणार. जसं तुम्ही बघता की दुर्घटनेमध्ये कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात, हे कधीच नाही होऊ शकत या मालकाच्या शरणी येणाऱ्यावर, परंतु राहावं लागेल मर्यादेमध्ये. आता पहा कशी तुलना करतात परमात्म्याची. दादू नाम कबीर की जय कोई लेवे ओटे, तिनको कबू लागे नहीं ये काल वज्र की चोटे. हे काळाचे वज्र, हा परमाणू, हे मिसाईल ही निष्क्रिय होऊन जाईल, हे तर जे वरून सोडतो तो. मग म्हणतात की और संत सब कूप हैं ये कहते जरीता नीर, दादू अगम अपार है दरिया सत्य कबीर. दादूसाहेब कशी उत्तम तुलना करतात. बाकी सर्व संत विहीर आहे, जसे लहान सहान कोणी संत आहेत ज्या देवतांना तुम्ही पूजता, हे तर असं समजा की कोणा विहिरीचं पाणी आहे, कुठल्या झऱ्याचं पाणी, कोणी लहान सहान झरा काही क्षेत्रात काम करत आहे. और दादू अगम अपार है ये दरिया सत कबीर. समुद्र, परमात्मा तर समुद्र आहे समजा, आणि समुद्रातही उत्तम पाण्याचा समुद्र जो कधी ज्याचं पाणी संपतच नाही. आणि इतर लहान सहान चमत्कार हे पण सांगतात की तिथून माझ्यासाठी हा लाभ झाला, तिथून माझ्यासाठी हा लाभ झाला. म्हणतात इतर संत सगळे कूप आहेत, विहीर आहेत, ते फक्त पिण्यासाठीच पाणी देऊ शकतात, शेतीसाठी काही उपयोग नाही. पाणी पाण्यानेच काम चालते, शेतीही करावी लागते, त्याही गरजेची पूर्तता व्हायला हवी, तेव्हाच जीवन पूर्ण सफल होईल. तर ते म्हणतात और संत सब कूप हैं कहते जरीता नीर, झरणे आहेत त्यानेच लहान सहान कामे करून घेत आहेत. और दादू अगम अपार है ये दरिया सत कबीर. म्हणजे इथेही तुम्हाला सुखी ठेवेल जसं इथलं सुख आहे, आणि मग सतलोकात घेऊन जाईल, सगळी कामं करून टाकील. अब ही तेरी सब मिटाइए जन्म मरण की पीरे,
श्वास उश्वास सोमर ले हे दादू नाम कबीर. आता तुझे हे सर्व झंझट संपून जाईल. या श्वास उच्छ्वासाने त्या परमात्म्याचं ज्ञान खऱ्या पूर्ण संताने प्राप्त करून स्मरण कर. दादू नाम कबीर का ये सुन के कप काले, नाम भरोसे नर चले तो हो नवा का भाले. दादूसाहेब म्हणतात की दादू नाम कबीर का अरे सुनते का पे काल. हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी क्षरपुरुष हा सगळा कापायला लागतो मालकांचं नाव घेताच. ह्याची छाती धडधडायला लागते आणि म्हणतात की नाम भरोसे नर चले, नामाचा आधार घेऊन चला संसार आपल्या जीवनरूपी प्रवासात. तो हो नवा का बाल. त्याचं काही नाही बिघडू शकत. खऱ्या श्रद्धेने चालत राहा. जिनमो को निज नाम दिया सोए सतगुरु हमारे, दादू दूसरा कोई नहीं कबीर सिरजनहारे. तोड़ पाड़ दिया कि जिनमो को निज नाम, निज खरा मंत्र जे सतनाम मला दिलं माझा तोच सद्गुरू आहे. बाकी नकली सद्गुरू होते सगळे. आणि म्हणतात की दादू दूसरा कोई नहीं केवल कबीर सृजनहार. वो तो कबीर परमात्मा सृजनहार. आता पुण्यात्म्यांनो, आता तो दादूपंथी गोपालदासजी त्या चुडाणी गावात आपल्या कोण्या सेवकाच्या घरी येऊन थांबला. तो सेवक म्हणाला, महाराजजी आमच्या एका मुलीचा मुलगा अशा कोण्या साधूचं जंतर मंतरचं दूध पिऊन मेंटल झाला आणि म्हणतात की साधूची विद्या साधूच मारू शकतो, काही दया करा. गोपालदासजी म्हणाले की बोलवा त्या बालकाला, बघतो. आता तो सेवक जो माणूस होता तो गेला त्या गरीबदास साहेबजींच्या आजोबांच्याकडे की बाबा असं माझ्याकडे एक संत येतात, मुलीच्या मुलाला त्याला दाखवून घेऊ. तो म्हणतो की मी नीट करेन याला. तर 5-7 गावातले जे असतात कुटुंबातली माणसं त्यांचे आजोबा आणि गरीबदास या 13 वर्षाच्या बालकाला घेऊन गेले. दादूपंथी ते गोपाळदासजी गरीबदासजींना विचारतात की बेटा तो कोण होता ज्याने तुला बर्बाद केले, त्याचं काय नाव होतं. आता गरीबदासजी म्हणाले की मला बर्बाद नाही केले, मला आबाद केले महात्माजी. हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात जुलाहा वेद न पाया का सीमाय कबीर होया. जेव्हा ही वाणी बोलले तेव्हा त्याच्या हृदयात लागले हे पहिले वचन की मी आपण सर्वांना पार केले. कोणाकोणाला. तो हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया. त्याच पुण्यात्मा त्याच परमात्मा आणि परमात्मा आदरणीय नानक साहेबजींना, आदरणीय दादू साहेबजींना, आदरणीय मुलुकदास साहेबजींना, आदरणीय धरमदास साहेबजींना, आदरणीय गरीबदास साहेबजींना, आदरणीय घिसादास साहेबजींना भेटले होते. तर इथे म्हणत आहेत हम सुल्तानी नानक तारे. अब्राहिम सुलतान अदमला बुलक बुखारामध्ये तेच परमात्मा आले होते. त्याला 100 लीला करून नरकातून काढले होते. आपण तर या मायेला सर्वस्व समजून बसलो राजपाठाला, आणि परमात्म्याने हे विष सांगितलं आहे जो भक्ती नाही करत त्याच्यासाठी. तर काय सांगितलं. हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया और जात जुलाहा भेद नहीं पाया का सीमाए कबीर होया. अजब नगर में ले गया हमको सतगुरु आन और जल के ब्रह्म अगाध गति हम सूते चादर तान. अलल पंख अनुराग है सुन मंडल रे थीर, दास गरीब उधार दिया मुझे सतगुरु मिले कबीर. आलल पंख अनुराग है, माझं तर जणू आलल पक्षासारखं माझ्या मुलाबाळांवर आई वडिलांवर लक्ष असतं. अशी तर माझी त्या मालकांच्या प्रती श्रद्धा जडली आहे. माझं तिकडे लक्ष असतं. आणि मला सद्गुरू कबीर साहेब भेटले. ते तिथे वर राहतात, सतलोकात सचखंडात राहतात. डोळ्यांनी पाहिलेलं सांगितलं गरीबदास साहेबजींनी, हे दादूसाहेबांनी सांगितलं. आता ते बाबाजी बघू लागले. ते म्हणाले गावकऱ्यांनो हा वेडा नाही, वेडे तर तुम्ही आहात. हा तर अमृतवाणी बोलत आहे, निज स्थानाची निज वचने सांगत आहे, परमात्म्याची अमर वचने.
त्या 60 वर्षांच्या महात्म्याने 13 वर्षांच्या मुलासमक्ष हात जोडून म्हणाले की महाराज, ही वाणी लिहून ठेवा, कलियुगात कामी येईल. गरीबदासजी उठून चालू लागले आणि तो महात्मा मागे मागे. त्यांना तर माहीत होतं की संत परमात्मा न जाणो कधी कुणावर कृपा करतील आणि कुणाला त्यांचं ज्ञान देतील. त्याच्या मागे मागे महाराज लिहून ठेवा. तिसऱ्या दिवशी गरीबदासजी म्हणाले की जर पूर्ण लिहिलंस गोपाळदास, मध्येच सोडून पळून जाऊ नकोस. म्हणतो की बाबा नाही, मी तर पूर्ण फ्री झाले, गावातून घरातून पोराबाळांचं लग्न झाले, 60-61 वय झालंय माझं. आता जोपर्यंत तुम्हाला हवंय आजन्म लिहून घ्या दाता, बरोबर राहीन. त्यांची गरीबदास साहेबांची स्वतःची एक बोरांची बाग होती. त्यामध्ये एक शमीचा दाट सावली असलेला वृक्ष होता. त्याखाली बसून लागले लिहायला, कारण उन्हाळ्याचे दिवस होते. मग जसा जसा वेळ होत गेला 6 महिन्यांपर्यंत लिहित राहिले. गरीबदास साहेब जी बोलत होते ते दादूपंथी गोपाळदास लिहित होते. ती अमृतवाणी, तो अमर इतिहास, ते सूक्ष्म वेदाचं पूर्ण स्वच्छ रूप गरीबदास साहेबजींच्या माध्यमातून कबीर परमात्म्याने ते पुन्हा प्रकट करवले, जे दास तुम्हाला ऐकवतो. बोलो सद्गुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, साऱ्या सृष्टीचे रचनहार कबीर परमेश्वरजी यांच्या असीम कृपेने पुण्यात्म्यांनो तुम्हाला हा सत्संग ऐकण्याची सुसंधी प्राप्त झाली आहे. सत्संगात खूपच पुण्यकर्मी प्राणी येतात, जे युगानुयुगे परमात्मा प्राप्तीचा प्रयत्न करत आलेले आहेत. साधुओं से ती मस्करी और चोरों नाल खुशहाल, ये मल अखाड़ा जीतेंगे, युगों युगों के माल. या परमात्म्याच्या आखाड्यात, परमात्मा प्राप्तीच्या आखाड्यात, अर्थात या प्लेग्राऊंडमध्ये, खेळाच्या मैदानात तेच विजयी होतील जे मागच्या जन्मजन्मांतरीपासून परमात्म्याची एक्झरसाइज करत आले आहेत आणि भक्तिधन संग्रहित करून त्यांच्या आत परमात्म्याची आस्था शिल्लक आहे. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपणास कुठल्या आधाराची आवश्यकता आहे? त्यासाठी आपल्याला सर्वात आधी हा विश्वास असायला हवा की जी साधना आपण करत आहोत ती मोक्षप्राप्तीची आहे. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने स्वतः येऊन ज्ञान दिले आहे की जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या, जग सारा रोगिया रे. भाई जन्म मरण का रोग लगा है, तृष्णा बडरी खांसी. जन्म मरण का रोग लगा है, तृष्णा बडरी खांसी. आवागमन की डोर गले में पड़ी काल की फांसी. जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या, जग सारा रोगिया रे. जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या, जग सारा रोगिया रे. भाई देखा देखी गुरु से बन गे, किया न तत्व विचारा. देखा देखी गुरु से बन गे, किया न तत्व विचारा. गुरु से दोनों के सिर पे यू काल ठोके पंजारा. जग
सारा रोगिया रे। जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोगिया रे। जग सारा रोगिया रे। जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोगिया रे। भाई जन्म मरण का रोग लगा है या तृष्णा बडरी खासी। जन्म मरण का रोग लगा है या तृष्णा बडरी खासी। आवागमन की डोर गले में या पड़ी काल की फांसी। जग सारा रोगिया रे। जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोगिया रे। भाई सच्चा सतगुरु कोई ना पूजे इन झूठों जगपतियासी। सच्चा सतगुरु कोई ना पूजे इन झूठों जगपतियासी। अंधे की वहाँ गई अंधे ने ये मार्ग कौन बतासी। जग सारा रोगिया रे। जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोगिया रे। जग सारा रोगिया रे। जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोगिया रे। भाई सार शब्द सर जीवन बूटी गैस गैस अंग लगावे। सार शब्द सर जीवन बूटी गैस गैस अंग लगावे। कहें कबीर तुम सत कर मानो ये जन्म मरण मिट जावे। जग सारा रोगिया रे। जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोगिया रे। जग सारा रोगिया रे। जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोगिया रे। सार शब्द सर जीवन बूटी गैस गैस अंग लगावे। सार शब्द सर जीवन बूटी गैस गैस अंग लगावे। कहे कबीर तुम सत कर मानो ये जन्म मरण मिट जावे। जग सारा रोगिया रे। जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोगिया रे। आता परमात्म्याने म्हटलंय की हे सर्व पूर्ण विश्व रोगी आहे. कुठल्या रोगाने रोगी आहे, ग्रस्त आहे? हे जन्म आणि मृत्यूच्या रोगाने. आणि जोपर्यंत जन्म आणि मृत्यूच्या रोगाचा नाश होणार नाही तोवर आत्मा स्वस्थ होऊ शकत नाही, तोवर परमशांती मिळू शकत नाही. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा प्राप्तीसाठी आपल्याला एका विशेष विवेकाची आवश्यकता आहे. त्यात आपल्याला सर्वात आधी कुठल्या वस्तूला आधार मानावं लागेल? आपल्याला परमात्मा प्राप्त करण्यासाठी त्या साधनेला आधार मानावं लागेल जी साधना केल्यावर ज्या महापुरुषांना आपण अमर मानतो, की जे संत, जे महापुरुष मुक्त झाले आहेत, त्यांनी कोणती साधना केली, कोणती भक्ती केली आणि त्यांनी कोणाला परमात्मा म्हटलं, मग तर गोष्ट सर्व संशय संपून जातो, गोष्ट समाप्त होते. आपल्या आत ज्या शंका होत्या त्या नष्ट होतील.
त्याबरोबर त्या महापुरुषांनी ज्या साधना केल्या आणि ते मुक्त झाले, त्याबरोबर मग त्यांचा काही संकेत, काही विवरण आपल्या सद्ग्रंथातही विद्यमान आहे, तरी देखील आपण ते समर्थन आहे असं मानू. जसं की आज सकाळच्या सत्संगात आपल्याला सांगितलं होतं, 5ही वेद आहेत. हे प्रमाणित ग्रंथ आहेत. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे तर वेल नोन आहेत. आणि 5वा जो सूक्ष्मवेद आहे तो परमेश्वराने स्वतः येऊन सांगितला आहे आपल्या मुखकमलातून. त्याविषयी श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 प्रमाणित केला आहे. गीता ज्ञानदाता सांगतो की जसं मी आत्ता आपल्याला गीताध्याय नंबर 4च्या श्लोक 25 30 वर्णन केलं की कुणी देवतांची पूजा करतो, कुणी केवळ हवनयज्ञ करतो, कुणी केवळ अभ्यास आसनच करतो, कुणी स्वाध्याय करतो, आणि हे सगळे आपापल्या साधनेला पापनाशक समजतात, कारण की पापनाश झाल्याशिवाय भगवंत मिळणार नाही. निर्मल झाल्यावरच परमात्मा प्राप्ती होईल. तर भावार्थ असा आहे की ते सगळे अशासाठी आपापल्या साधनेला श्रेष्ठ मानून ती करत आहेत की ते त्यांना उचित मानतात, पापनाशक मानतात. मग गीता ज्ञानदाता म्हणतो 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात की अशा प्रकारच्या विस्तारपूर्वक यज्ञ अर्थात धार्मिक अनुष्ठानांची माहिती ब्रह्मणे मुखे, इथे गीता अनुवादकर्त्यांनी बेईमानी करून ठेवली आहे. ब्रह्मणे मुखेचा अर्थ करून ठेवलाय वेदांची वाणी. वेदांचे ज्ञान तर तो गीता ज्ञानदाता सांगतोच आहे, आणि त्यापासून वेगळं सांगतोय की सच्चिदानंद घनब्रह्मांच्या वाणीत विस्तारानं सांगितली गेली आहे. आता श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 17च्या 23व्या श्लोकात हा ब्रह्मणे शब्द आहे, जो 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात ब्रह्मणे मुखे शब्द आहे. तिथेही ब्रह्मणे शब्दच आहे. तर तिथे यांची नियत साफ होती अनुवादकर्त्यांची. यांनी तिथे ब्रह्मणेचा अर्थ केला सच्चिदानंद घनब्रह्म, जो याचा असली खरा अर्थ आहे. आणि इथे 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात यांनी दांडी मारली, कारण यांना ज्ञान नव्हतं, बेईमानी करून गेले. इथं लिहिलं वेदांची वाणी. इथंही लिहायला हवं होतं सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या वाणीत. आपल्याला दाखवतो श्रीमद भगवद्गीता पदच्छेद अन्वय साधारण भाषा टीकासहित. हे गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे. जयदयाल गोयंदका याचे अनुवादक आहेत. हा अध्याय नंबर 4 आहे श्रीमद भगवद्गीतेचा. हे 25 काय म्हटलंय, दुसऱ्या योगीजन देवतांच्या पूजनरूप यज्ञाचा म्हणजे धार्मिक अनुष्ठानांचं व्यवस्थित अनुष्ठान करत असतात. पर्युपासते म्हणजे पूजा करतात, हे उपासते म्हणजे पूजा करतात. आणि अन्य ब्रह्मग्नौ, अग्नौ म्हणजे ब्रह्म, परब्रह्म नाही, या काळाच्या साधनेपर्यंत सीमित आहे. आत्मरूप यज्ञाचे हवन करतात. आणि 26 अन्य श्रोत्रादी समस्त इंद्रियांना संयमरूप अग्नीमध्ये हवन करत असतात. म्हणजे काही आपले कान आदीवर संयम ठेवून या क्रिया करत राहतात. दुसरे योगीजन शब्द आदी, शब्द स्पर्श स्वरूप रसगंध या सर्व विषयांना इंद्रियरूप अग्नीमध्ये हवन करत असतात, आपल्या संयम साधनेत असतात. दुसरे योगीजन इंद्रियांच्या संपूर्ण क्रियांना आणि प्राणांच्या समस्त क्रियांना, श्वासांच्या, प्राण म्हणजे श्वासाच्या, ज्ञानाने प्रकाशित आत्मसंयमरूप
योगरूप अग्नीत हवन करतात. हवन म्हणजे साधना करतात. आणि बरेच पुरुष द्रव्यसंबंधी यज्ञ करणारे आहेत. म्हणजे द्रव्यसंबंधी म्हणजे धनाने होणारा. जसं कुठे भंडारा केला, कुठे कांबळं वाटली, आणि कुठे एखादी धर्मशाळा बांधली, कुठे मंदिर बांधलं, अशा प्रकारे कुठं भंडारे केले, अशा प्रकारे म्हणतात. काही अशा प्रकारची साधना करून संतुष्ट आहेत की आम्ही बरंच काही केलं. द्रव्यसंबंधी यज्ञ म्हणजे धनाने होणारे, करणारे. कितीतरी तपस्या रूपी करतात. काही तपस्याच करतात, अनुष्ठान करतात तपस्यांचं. दुसरे योग करतात. योगाभ्यास म्हणजे श्वास, पोटाचं पोट फिरवलं असं, डोके खाली पाय वर केले, अशा प्रकारच्या क्रियांनीच ते स्वतःला संतुष्ट मानतात. आणि काही अहिंसावादी तीक्ष्ण व्रतांनी युक्त यत्नशील पुरुष, काही असे की मुखावर पट्टी बांधून आणि अनवाणी चालतात, त्यांना अहिंसावादी तीक्ष्ण व्रत म्हणतात. काही अशा क्रिया ते करतात. आणि काही स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे आहेत, जसं की गीताजीचा पाठ केला किंवा काही मंत्र, वेदांचे मंत्र पाठ केले, अशा तऱ्हेचा स्वाध्याय म्हणतात. आता 29-30 वर काय म्हटले की दुसरे किती योगीजन अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात. म्हणजे आपल्या आतीलच 5 प्राणांनीच संयम करत राहतात. प्राणवायूला अपान वायूमध्ये, अन्य कितीतरी नियमित आहार करणारे म्हणजे सीमित आहार, एक वेळ खाल्लं, थोडंसं खाल्लं, त्यावर संयम ठेवणारे. काही प्राणायाम करत राहतात. प्राण आणि अपान गती रोखून प्राणाला श्वास छोटा मग मोठा श्वास घेणं सोडणं याच चक्रात असतात. प्राणात हवन करतात. हे सर्व साधक यज्ञाद्वारा पापांचा नाश करणारे आणि यज्ञाला जाणणारे आहेत. याचा वास्तविक अर्थ हा आहे की हे सर्व आपापल्या साधनांना पापनाशक मानतात. जर हेही यांना कळलं की या साधना पापनाशक नाहीत तर लगेच त्याग करतील ते. जर हेच सत्य असते, फायनल असते, तर 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात गीता ज्ञानदाता असं म्हणाले नसते की आणखी विस्तारानं तिथं लिहिली आहे. आता आणखी विस्तार काय राहिला, जे काही म्हणायचं आहे ते विस्तारानं यात लिहिलंय, सांगून ठेवलंय. आता पहा, अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये म्हटलंय, यात एक शब्द आहे, एवं बहुविध यज्ञः विततः ब्रह्मणमुखे. हा ब्रह्मणे शब्द आहे इथे 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात. कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. आता काय सांगतात, आता ब्रह्मणे मुखेचा जो अर्थ आहे, ब्रह्मणे मुखे आपल्याला पाहायचा आहे. यांनी अनुवाद चुकीचा केलाय. एवं म्हणजे या प्रकारे. खूप प्रकारचे यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, यांनी वेदांची वाणी असं केलंय. हे चुकीचं केलंय. ब्रह्मणे मुखेचा अर्थ लिहायचा होता सच्चिदानंद घनब्रह्मांच्या वाणीमध्ये विस्तारानं सांगितलंय. त्या सर्वांना तू कर्मजान म्हणजे कर्मांनी, शारीरिक क्रियांनी संपन्न होणारा जाण. नाम उठत नाम बैठत नाम सोत जागबे, नाम खाते नाम पिते नाम शेती जागबे लागबे. ही क्रिया आहे त्यात. विधी ताण, विधी जाण, त्यांना जाण. अशा प्रकारे तत्वाने जाणून त्याच्या अनुष्ठानद्वारा तू कर्मबंधनातून सर्वथा मुक्त होऊन जाशील. आता हे पाहायचं आहे आपल्याला. हे चुकीचं केलं, यांनी बेईमानी करून ठेवली आहे. इथे लिहायला हवं होतं सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या वाणीने. आता आपल्याला दाखवतो. सर्व यातच श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये यामध्ये आहे, ओम तत्सत इति निर्देश है ब्रह्मण तिर्विध समर्थ है. ब्राह्मणा तेन वेदाच यगा जय विहिता पुरा. ओम
ओम तत् तत् सत सत. इति म्हणजे हे. त्रिविधः म्हणजे 3 प्रकारचे. ब्रह्मणे मुखे, ब्रह्मणे सच्चिदानंद घन ब्रह्मचे. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म. हा इथे अगदी बरोबर यांनी अनुवाद केला आहे. त्याचं नाव सांगितलं आहे. आता पुण्यात्म्यांनो, इथे गीतेच्या अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23मध्ये एकतर ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली की गीता ज्ञानदात्यापेक्षा हे सच्चिदानंद घनब्रह्म कोणी वेगळे आहेत, सुप्रीम पॉवर, स्मृत शक्ती. आणि त्याचं मंत्र आहे ओम तत् सत. हे 3 मंत्रांचे आहे. तर एकतर आमच्या पवित्र गीतेतून आम्हाला हे कळलं की ती कोणती साधना करायची आहे, ते कोणते मंत्र आहेत ज्याचा जप केल्यावर मोक्षप्राप्ती होते. आणि दुसरं, आपण त्या महापुरुषांकडून पुरावा घेऊ ज्यांना आपण मुक्त मानतो आणि ज्यांचा हा अन्य संत पंथ, त्या महापुरुषांचाही पुरावा घेऊ की ते पार होऊन ते महापुरुषांची वाणीही घेतात. तर त्यांनीही कोणते मंत्र जप केले, मग हा सगळा रस्ता साफ होऊन जाईल, शंका समाप्त होऊन जाईल. शंका समाप्त झाली, भगवान मिळाले, मग तर क्रिया करणं बाकी राहिलं. आणि ती क्रिया इतकी सोपी आहे. चालता फिरता उठता बसता देवाचं कधीही कितीही भजन करा, काम करता करता आणि अंतिम श्वासापर्यंत साधना करायची आहे. भगवान बरोबर घेऊन जातील तुम्हाला सतलोकात. आता पहा, आता आपण पुन्हा आलो अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32वर. आता यात आहे या प्रकारे खूप प्रकारच्या यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानाची माहिती. ब्रह्मणे मुखे इथे लिहिलं आहे ते सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये विस्तारानं सांगितलं आहे. या सर्वांना तू कर्मजान म्हणजे शारीरिक क्रियांद्वारा संपन्न होणारे जाण. अशा प्रकारे तत्वाने जाणून त्यांच्या अनुष्ठानद्वारा तू कर्मबंधनातून सर्वथा मुक्त होऊन जाशील. या गीताध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32चा सारांश आहे की गीता ज्ञानदाता सांगतोय की एक सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये जे त्या सच्चिदानंद घनब्रह्मने म्हणजे परमक्षर ब्रह्मने पूर्ण परमात्म्याने येऊन आपल्या मुखकमलातून जे ज्ञान दिले आहे, ती वाणी मुखे म्हणजे मुखकमलातून उच्चारित वाणीमध्ये, मुखातून बोलल्या गेलेल्या त्या ज्ञानामध्ये त्या विस्ताराने सांगितलं आहे. आणि ते जाणल्यानंतर मग पूर्ण रूपाने सर्व प्रकारे तू सर्व कर्मातून मुक्त होऊन जाशील. आता पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान आहे, जी सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे. हा सूक्ष्मवेद आहे, 5वा वेद आहे. आणि ज्या विषयाबाबत गीता ज्ञानदाता अनभिज्ञ आहे म्हणतात, त्याला त्या माहितीसाठी त्याचा प्रतिनिधी सच्चिदानंद घनब्रह्मचा जो दास असेल, त्याच्याशी परिचित जो संत असेल, तो सांगेल. त्यासाठी 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितलंय की त्या तत्वज्ञानाला जो सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत आहे, ज्याला परमात्म्याने सच्चिदानंद घनब्रह्मने परमअक्षराने सत्पुरुषाने स्वयं येऊन सांगितले आहे, ते तत्वज्ञान आहे. त्या ज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. हे पहा 4थ्या अध्यायातील 34वा श्लोक. ते ज्ञान जे सच्चिदानंद घनब्रह्मने स्वयं येऊन सांगितले आहे, त्या ज्ञानास तत्वज्ञानास तू तत्वदर्शी ज्ञानियांकडे जाऊन समजून घे. त्यांना व्यवस्थित दंडवत प्रणाम केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि कपट सोडून सरळतापूर्वक प्रश्न केल्याने ते परमात्म तत्वास व्यवस्थित जाणणारे ज्ञानी महात्मा
तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. आहा, आता पुण्यात्म्यांनो किती कॉन्सेप्ट क्लिअर केली. गीता ज्ञानदाता आपल्यापेक्षा अन्य काही परमअक्षर ब्रह्मच्या विषयाबाबत सांगत आहे की तो सच्चिदानंद घनब्रह्म येऊन आपल्या मुखकमलातून ज्ञान देत आहे आणि ते तत्वज्ञान आहे. त्या तत्वज्ञानास तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, विनम्र भावाने प्रसन्न केल्याने ते तत्वदर्शी संत ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. यावरून सिद्ध होतं की गीता ज्ञानदाता या ज्ञानाच्या विषयाबाबत नाही जाणत, नाहीतर या विषयावर लिहिण्या बोलण्याची आवश्यकताच नव्हती. हे म्हणालं असतं की पुढच्या अध्यायात लिहून ठेवेन, वाचून घे, एवढीशी गोष्ट होती. हे नाही जाणत. याने त्या ज्ञानाला 5व्या वेदाला नष्ट केलं होतं आणि त्याला प्रदान करण्यासाठी परमात्मा स्वतः येतात. आता पुण्यात्म्यांनो, इथं आणखी एक कॉन्सेप्ट क्लिअर करूया. गीता ज्ञानदाता म्हणतो, आता त्याची ओळखही सांगतो की तो तत्वदर्शी संत कसा असेल. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 मध्ये तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे. काय म्हटलं आहे की हा एक संसाररूपी उलटा लटकलेला वृक्ष समजा, पूर्ण विश्व, सर्व ब्रह्मांडांसमवेत, आणि ज्याची मुळं वर आहेत आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 पासून 4 पर्यंत हे स्पष्ट केलं आहे. या उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाची माहिती दिली आहे. आता तुम्हाला हा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष दाखवू, मग सहजच दास ज्या सद्ग्रंथांची ओळख करून देणार आहे तुम्हाला, ते सहज समजून येईल. बघा, हा समजा एक संसाररूपी वृक्ष आहे पूर्ण. ऊर्ध्वमूलम अधशाखम. बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15चा हा 15 अध्याय आहे. 15वा अध्याय. 15वा अध्याय हा याचा पहिला श्लोक आहे. यात म्हटलंय की ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यह तम वेद सह वेदवित. ऊर्ध्वमूलम याचा अर्थ आहे की वर मूळ आणि खाली शाखा. अधम म्हणजे खाली असतात. हे भ्रमित आहे, यांनी चुकीचं केलंय. अधम म्हणजे ब्रह्म रूप मुख्य शाखावाले नाही. हे दुसऱ्या अध्यायात 15व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात 2 वेळा अध आहे. अध अध. त्याचा अनुवाद त्यांनी पुढच्या पृष्ठावर केला आहे. अध म्हणजे खाली. अध म्हणजे खाली. अध म्हणजे खाली. ऊर्ध्व म्हणजे वर. अध म्हणजे खाली. अध म्हणजे खाली. तर आपण इथे शुद्ध करून घेऊ. यांनी गडबड केली आहे थोडीशी. अशी बेईमानी करून यांच्या लक्षात आली नाही. आता आपण पुन्हा 15व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रावर पुन्हा आलो. ऊर्ध्वमूलम वरती मुळं आणि अधशाखम खाली शाखा असणारा. अश्वत्थम प्राहु अव्ययम हा संसाररूपी पिंपळाचा अविनाशी वृक्ष म्हटलंय. छंदांसी यस्य पर्णानी याची जी पानं इत्यादी आहेत, याचे छंद आहेत, विभाग आहेत, पार्ट आहेत. य तमवेद या सर्व भागांना जे जाणतात, तम त्या अज्ञात अंधकारात लपलेल्या त्या सर्व विभागांना जाणतो. स वेदवित तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे, अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. हे पहा, आदी पुरुष परमेश्वर रूप मूळ असणारे या सांगण्यातील भाव आहे की वर जी ही मुळं आहेत, ही वर जी मुळं आहेत ही तर समजा ऊर्ध्वमूलम, तर आदी पुरुष परमेश्वर म्हणजे परमअक्षर ब्रह्म हे जे आहे सच्चिदानंद घनब्रह्म हे मूळ समजा. आणि हे खोड अक्षरपुरुष परमअक्षर पुरुष
हे खोड अक्षर पुरुष. हे पहा, हे पूर्ण ब्रह्म म्हणा, परमेश्वर म्हणा, परमअक्षर ब्रह्म म्हणा किंवा सच्चिदानंद घन ब्रह्म म्हणा, ही मुळं आहेत, जसं की फक्त मूळ. आणि मग त्याच्या बाहेर जे जमिनीच्या बाहेर दिसून येतं त्याला झाड म्हणतात. गीता ज्ञानदात्याने केवळ इतकंच म्हटलं आहे की ऊर्ध्वमूलम, वर मुळे, वर मूळ आणि खाली शाखा असणारा हा संसाररूपी पिंपळाचा वृक्ष आहे. आणि जे संत याचे सगळे छंद म्हणजे विभाग जाणतो, स वेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. परमेश्वर कबीरजींनी 600 वर्ष आधी येऊन सांगितलं होतं. तत्वदर्शी संताची भूमिका सांगितली होती आपल्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीने, आपल्या मुखकमलातून बोलून. तो अशीच लीला करतो. वेदही पुरावा देतात. साधारण 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने सांगितलं होतं की अक्षर पुरुष एक झाड आहे. हे जमिनीच्या बाहेर दिसून येते, त्याला वृक्ष म्हणतात. अक्षर पुरुष एक वृक्ष आहे आणि क्षरपुरुष त्याची फांदी, ज्याला निरंजनही म्हटलं आहे, ज्योत निरंजन. आणि तिन्ही देव, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी, तिन्ही देव हे शाखा आहेत आणि पर्णरूपी संसार. आता गीता ज्ञानदाता म्हणतो की या ज्या संसाररूपी वृक्षाच्या, जी वर मुळे आणि खाली शाखा असणारा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे, जो याचे सगळे छंद म्हणजे सगळ्या विभागांना सांगेल, तो तत्वदर्शी संत आहे. तो वेदाचे तात्पर्य जाणणारा आहे. आता पहा, परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं की अक्षर पुरुष एक झाड आहे, ज्योत निरंजन म्हणजे क्षरपुरुष त्याची फांदी आणि तिन्ही देव त्याच्या शाखा आहेत, हा पर्णरूपी संसार. आता पहा, परमात्म्याने सांगितलं, कबीर अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वा की डार, यांना क्षरपुरुषही म्हणतात, ज्योत निरंजन. और तीनों देवा रजगुण ब्रह्मा, सतगुण विष्णु, तमगुण शिवजी रूपी शाखा है ये पात रूप संसार. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? संगीता मनोज पावसे. आपण कुठून आलात? मी दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक. आपला व्यवसाय काय आहे? मी मशीन काम करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची दीक्षा मी 2004 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्याअगोदर सर्व देवी देवतांची पूजा करत होतो. गणपतीची पण पूजा करत होतो. गणपतीवर माझा फार विश्वास होता. मी गणपतीला खूप पूजायची. त्यांना 10 दिवस बसवायचो आम्ही घरात आणून. 10 दिवस त्यांची आम्ही खूप सेवा पण करायचो आणि त्यांचं 10 दिवसानंतर विसर्जन पण करायचो. आणि इतकी देवी देवतांची पूजा करत होतो. जसं आमचे कुलदेवता, त्यांची पण आम्ही फार भक्ती करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित पारंपरिक भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, आराधना करणे, गणेशोत्सव साजरा करणे, या साधना आपण करत होतात. मला विचारायचं आहे की आपण अन्य काही गुरु धारण केला होता का? हो, आम्ही निरंकारी महाराज यांना गुरु केलेलं होतं. त्यांची पण आम्ही खूप भक्ती करत होतो. त्यांचे कार्यक्रम जिथे पण असेल तिथे आम्ही जात होतो. दिल्लीला, मुंबईला, जिथे पण त्यांचे कार्यक्रम असेल तिथे जात होतो आम्ही आणि त्यांची खूप साधना करत होतो. त्या साधनेमध्ये असं काही घडलं, माझ्या घरचे जे आहेत माझे पतिदेव, त्यांचा ॲक्सिडेंट झाला. भक्ती करता करता खूप मोठा हा जो प्रसंग घडला आमच्यासोबत. त्यामुळे मग आम्ही नंतर असा विचार करायला लागलो की बा एवढी आम्ही भक्ती करतो आहे, गुरु पण केले, आम्ही देवीदेवतांची पूजा इतकी करतो, गणपतीवर तो माझा इतका विश्वास होता का बस. तरी पण सर्व हे करून पण आम्हाला इतका त्रास, म्हणजे आज आमच्या म्हणजे नवऱ्याचा माझा ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर मला खूप विचार पडला का बा आम्ही एवढं भक्ती करून जर असं होत असेल तर भक्ती कशासाठी करायची, हा माझ्या मनामध्ये खूप विचार यायचा. पण तरी पण मग असं सगळे म्हणायचे का कर्म आपले आहे ते आपल्याला भोगावेच लागेल. त्यामुळे मग आम्ही ती भक्ती करतच राहिलो. आणि नवरात्राचे पण उपवास करायचे,
श्रावण महिन्यातले उपास करायचे. आम्ही या सर्व उपास म्हणजे न काही खाता उपास करायचो का जेणेकरून बा आम्हाला सुखशांती लाभ मिळावा, आमचं घरामध्ये सुखशांती मिळावी आणि आमचं घर व्यवस्थित चालावं, यासाठी आम्ही खूप प्रयत्न करायचो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण निरंकारी पंथाची सुद्धा साधना केली, त्यानंतर नवरात्र उत्सव साजरा करत होतात, व्रतवैकल्य करत होतात. मग संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला कसं कळालं आणि त्यांच्या मार्गात येण्याची आपल्याला का गरज भासली? संत रामपालजी महाराजांचे शिष्य भेटल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला ज्ञानगंगा पुस्तक दिलं. पुस्तक दिल्याच्यानंतर आम्ही ते पुस्तक बऱ्याच दिवस वाचलं, 2-3 महिने वाचलं. सत्संग बघितल्याच्या नंतर बऱ्याच वेळेस आम्ही हा विचार करायचो का गुरुजी असं म्हणजे संत रामपालजी महाराज असं सांगतात, वेद वगैरे सर्व दाखवतात, सगळे हुगडून दाखवतात पुस्तकं. मग त्यामध्ये जर एवढं जर सच्चाई आहे तर आपण हे काय करतोय हे आम्ही विचार करायचो. आम्ही दोघं जणं असे या गोष्टीवर विचार करायचो की बा गुरु हे संत रामपालजी महाराज असं सांगतात ते आणि आपण तर ही भक्ती करतोय, मग आपण एवढी ही भक्ती करून पण आपल्याला काही लाभ मिळत नाही आहे आणि वेदानुसार जर आपण भक्ती केली तर आपल्याला भरपूर लाभ मिळेल, असं आम्ही घरामध्ये चर्चा करायचो. चर्चा करता आम्हाला एक दिवस असं वाटलं की संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यावी आणि आपलं काहीतरी कल्याण होईल, ह्या विषयावर आमचं मग भरपूर बोलणं झालं. त्यानंतर आम्ही रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. मला या ठिकाणी एक विचारायचं आहे की अगोदर आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि पारंपरिक भक्तिसाधना आपण करतच होतात, त्यानंतर आपण निरंकारी पंथाची सुद्धा साधना करत होतात. तर संत रामपालजी महाराजांच्या साधनेमध्ये किंवा शिकवणीमध्ये असं काय ज्ञान आपल्याला कळालं की आपण थेट बाकीच्या ज्या काही विधी आहेत त्या सोडून संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात? संत रामपालजी महाराज जे पुस्तकं जे भगवद्गीता आहे आपली 6 शास्त्र 18 पुराण हे जे उघडून दाखवत होते त्यात जी सच्चाई होती ही कोणत्याही आम्हाला आत्तापर्यंत कुठल्याही धर्मगुरूंनी सांगितली नव्हती. आणि त्यांनी न सांगितल्यामुळं यांचं मी अचानक बघितल्यामुळं मला असं वाटायचं का हे सर्व जे आहे हे आपल्या वेदांमधलं सांगतात आहे. त्यावेळेस मग मात्र आमचा विश्वास बसला की बा ही साधना खरी आहे आणि ह्या साधनेवरच आपलं काहीतरी कल्याण होणार आहे. त्यामुळं आम्ही संत रामपालजी महाराजांच्या चरणात जायचा विचार केला. जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलेत आणि आता आपण संत रामपालजी महाराजांचे शिष्य म्हणून त्यांच्या शिकवणीवर वाटचाल करत आहात, त्यांच्या भक्तिमार्गात आपण लागून आहात, त्यांनी जी शिकवण दिली, त्यांनी जी विधी दिली त्या विधी आपण करत आहात, तर ह्या विधीमुळे आणि ह्या भक्तीमुळे आज आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत आणि काय काय लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे झाले आहेत? आम्हाला ह्या भक्ती मार्गात आल्यावर संत रामपालजी महाराजांकडनं एवढी म्हणजे सांगू शकत नाही इतके अनुभव आलेले आहेत की माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झालेला होता. ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर आमची इतकी परिस्थिती खराब झाली होती की आमच्याकडे 1 रुपया पण नव्हता आणि त्या परिस्थितीमधून आम्ही कसे गेलो काय गेलो हे आम्हालाच माहिती. आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि परमात्मा संत रामपालजी भेटले आम्हाला. तेव्हा आमचे घरचे जे आहेत ते 8च दिवसात चालायला लागले. त्यांनी पण असं हे वाटलं की बाप रे म्हणे मी इतकी देवी देवतांची पूजा करूनही माझं काही होत नव्हतं चांगलं आणि आज मी चालायला लागलो. संत रामपालजी महाराजांच्या याच्यात येऊन मी आज चालायला लागलो. खूप मोठा लाभ झाला हा आम्हाला. आणि अजून एक सांगायचं म्हणजे माझी लहान मुलगी आहे, ती 12-13 वर्षाचीच होती. तिच्या पोटात खूप दुखायचं. आम्ही इतके दवाखाने केले, इतकं काही केलं, प्रत्येक दवाखाना फिरलो, तिची सर्व टेस्ट पण केली, तरीही तिला कुठेही फरक पडत नव्हता. मग आम्ही संत रामपालजी महाराजांना विनंती केली का बा आमच्या मुलीला असं असं होत आहे. तर संत रामपालजी महाराजांनी सांगितले का तुमची मुलगी नीट होईल. त्याच वेळेस आमची मुलगी चांगली झाली, व्यवस्थित झाली. हा लाभ आम्हाला भेटला. या व्यतिरिक्त आणखीन काय आपल्याला अनुभव किंवा लाभ प्राप्त झालेत का? असे छोटे मोठे खूप लाभ झाले. एकदा आम्ही असंच गाडीवर 5 सीटं चाललेलो होतो. त्यावेळेस आमची परिस्थिती खूप नाजूक होती. आम्ही 5 सीटं एकाच गाडीवर चाललो. मागून इतक्या जोरात गाडी आली का तिने मला टक्कर मारली. माझ्या डोक्याला त्याचं जे हेल्मेट होतं ते लागलं. हेल्मेट लागलं आणि तोच पडला. आम्हाला धक्का लागूनसुद्धा आम्ही खाली पडलो नाही. आणि जी व्यक्तीने आम्हाला जो धक्का दिला तोच खाली पडला. तर सगळे गोळा होऊन आले तिथे का आम्हाला काही लागलं का असं विचारण्यासाठी. तर आम्हाला तर काहीच लागलं नव्हतं. आम्ही सगळे सेफमध्ये होतो.
आम्हाला 5ही जणांना कुठलंच काही लागलं नाही आणि ज्या व्यक्तीने आम्हाला म्हणजे पाठीमागून जो आला त्याला तोच खाली पडलेला होता. इतका मोठा लाभ मिळाला आहे आम्हाला. अजून एक लाभ असा झाला की माझी मुलगी बेशुद्ध अवस्थेत होती. तिला आम्ही गुरुजी आम्हाला संत रामपालजी महाराजांकडं जायचं तर आम्ही तिला तशीच उचलून नेली आणि जेव्हा फरीदाबाद आले त्यावेळेस तिला कळा होती म्हणजे थोडीशी अशी नॉर्मल होत चालली. मग तिने आम्हाला विचारले, म्हणे आई आपण कुठे चाललो? तर मी सांगितलं आपण संत रामपालजी महाराजांच्या दर्शनाला चाललो आहे. ती खटकनी उठून बसली. इतकी म्हणजे बेशुद्ध अवस्थेत तिथली मुलगी जेव्हा संत रामपालजी महाराजांचं नाव घेतो आहे आम्ही तर ती इतकं खटकनी उठून बसली. तर तो एक इतका मोठा लाभ झाला आम्हाला का बस. मला अजून एक सांगावं असं वाटतं आहे की मला सर्दीचा इतका त्रास होता की मी म्हणजे जर गोळी घेतली नाही तर माझ्या नाकातून इतकं पाणी यायचं का विचारू नका. मला कस्टमरशी जर बोलायचं ठरलं तर मला इतकी भीती वाटायची का आता कस्टमर येणार आणि मी त्यांच्याशी कशी बोलणार. मला इतका त्रास होता सर्दीचा. जसं संत रामपालजी महाराजांचं मी नाम घेतलं तसं माझा हा सर्दीचा त्रास पूर्णपणे गेलेला आहे. हा एक मोठा लाभ आहे माझावाला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत आणि आज आपण सुखी आणि समाधानी असं आयुष्य संत रामपालजी महाराजांच्या छत्रछायेखाली घालवत आहात. तर मला हे विचारायचं की आपल्या ह्या अनुभवातून आपल्यासारखे जे अन्य काही दुःखी पुण्यात्मा आहे जे परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत आणि कुठे ना कुठे त्यांना आशेचा किरण असा मिळत नाही आहे, त्या सर्वांसाठी तुम्ही आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी तर हीच विनंती करणार का संत रामपालजी महाराजांच्या चरणात या आणि जे मला सुख मिळाले आहे, जे मला खूप लाभ मिळाले आहेत ते तुम्हालाही मिळावं अशी मला परमेश्वराच्या चरणी मी विनंती करते का आज मला जो फरक पडला आहे तो तुम्हालाही पडेल आणि तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या चरणात या. जसं तुम्ही सांगत आहात की जर साधकाला खऱ्या अर्थाने लाभ पाहिजे असेल आणि आपल्या दुःखातून जर मुक्ती हवी असेल तर एकमेव मार्ग म्हणजे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आणि त्यांची सद्भक्ती. आपल्या या बोलण्यावर जर एखाद्याला विश्वास बसत असेल आणि त्यालासुद्धा मोक्षाचा मार्ग पाहिजे असेल आणि खरी भक्ती पाहिजे असेल आणि त्याचं जर असं वाटत असेल त्याला की आपण संत रामपालजी महाराजांचे शिष्य बनायला काही हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवरती सत्संग येतो. तो सत्संग त्या खाली एक पट्टी येते, त्या पट्टीमध्ये मोबाईल नंबर येतो. तो नंबर जर डायल केला तर जवळपास जे नामदान केंद्र आहे त्यांना तिथे नामदीक्षा भेटू शकते. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग प्रसारित होत असतात आणि सत्संग प्रसारित होत असताना टी व्हीच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर हे फ्लॅश होत असतात आणि त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या जिल्ह्यामध्ये जे काही नजदीकी संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आहे तिथला पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊ शकतो. मला हे विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? ह्या नामदीक्षेसाठी 1 रुपयाही मोजावे लागत नाही. गुरुजींकडनं सर्व निःशुल्क सुविधा आहेत. 1 रुपयाही द्यावा लागत नाही. पुस्तक, नाम जपाचं कार्ड आणि चरणामृत हे सर्व निःशुल्क मिळतं. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.